कर चालू. नमस्कार मित्रांनो, टेक्निकल गुरु चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. जसं की काल आपल्याला माहित आहे की म्हाडाच्या कोकण मंडळाची लकी ड्रॉ काल जाहीर झालेला आहे आणि त्यामध्ये बऱ्याच लोकांचे घरासमोर पूर्ण झालेलं आहे. सर्वप्रथम आपण आपल्या चॅनलतर्फे झालेल्या सर्व विजेत्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो आणि जे विजेते ठरले नाहीत त्यांना पुढील वाटचालीसाठी किंवा पुढे त्यांच्यासाठी आपण एक चांगला विशेष करूया की त्यांना पुढे त्यांच्या स्वप्नातील घर मिळेल. तर जे विजेते ठरलेले आहेत त्यांना होम लोन संदर्भात काही शंका असतील किंवा होम लोन त्यांना आता घ्यावं लागणार आहे, तर त्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवत आहोत. त्यांच्यासाठी आपण एक होम लोनचा ग्रुप सुद्धा फॉर्म केलेला आहे व्हॉट्सअपवर. तुम्ही तो नक्की जॉईन करू शकता आणि तुमच्या होम लोन संदर्भातील सर्व शंका तुम्ही त्यामध्ये विचारू शकता. त्यामध्ये ग्रुपमध्ये डायरेक्ट होम लोनचे जे आपले अधिकारी असणार बँकेचे, जसं की एचडीएफसी बँक, एसबीआय बँक आणि ऍक्सिस बँक या बँकेचे अधिकारी त्या ग्रुपवर असणार आहेत. तुम्ही डायरेक्टली त्यांची संवाद साधू शकता आणि तुमचे ज्या काही डॉक्युमेंट संदर्भातल्या शंका आहेत त्या तुम्ही त्यांना विचारू शकता. तर व्हिडिओला एंड पर्यंत जरूर पहा आणि अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन हे बटन जरूर प्रेस करा जेणेकरून तुम्हाला अशा सर्व अपडेट मिळत राहतील. तर चला आपल्या व्हिडिओला स्टार्ट करूया. नमस्कार मित्रांनो, टेक्निकल गुरु चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. आज आपण आपले परत जे आशिष तळकर सर आहेत त्यांना परत आपल्या चॅनलला इन्व्हाइट केलेलं आहे आणि ते आपली खूप मदत यामध्ये करत आहेत. याआधी पण आपण भरपूर व्हिडिओ त्याच्यावर बनवलेले आहेत, तुम्ही ते सुद्धा रेफर करू शकता. भरपूर क्वेश्चन आपण कव्हर केलेले आहेत. या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण जे थोडे आणखी काही क्वेश्चन्स आहेत ते या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत. तर व्हिडिओला एंडपर्यंत जरूर पहा आणि अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन हे बटन जरूर प्रेस करा जेणेकरून तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण अपडेट कधीही मिस होणार नाही. आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. तर आज आपण एक प्रश्न उत्तरांची सिरीज आहे ती सुरू करणार आहोत. तर चला आपल्या व्हिडिओला स्टार्ट करूया. तर सर, माझा तुम्हाला पहिला प्रश्न असा आहे की म्हाडाचे जे प्रोजेक्ट्स आहेत ते सर्व रेडी पैसे नसतात. काही अंडर कन्स्ट्रक्शन असतात, काही म्हणजे 10-50% कन्स्ट्रक्शन झालेलं असतं. तर काही ठिकाणी फक्त मोकळी लँडच असते, मोकळी जमीन असते, तिथं अजून कन्स्ट्रक्शन चालू व्हायचं असते आणि त्यात म्हाडाने लॉटरी काढलेली असते की इथं बनणार आहे ही बिल्डिंग आणि त्यांचं पोझिशन सुद्धा ठरलेलं असतं, रेरामध्ये दिलेलं असतं की 4 वर्षांनी ही बिल्डिंग रेडी होणार आहे. तर अशा वेगवेगळ्या बरेच केसेस असू शकतात. तर त्या प्रत्येक केसमध्ये होम लोन लगेच त्यांना डिस्बर्स केलं जातं किंवा जे आमचे कस्टमर्स आहेत किंवा जे आमचे म्हाडाचे विजेते आहेत त्यांना EMI कधी चालू होतो. तर या संदर्भाचे बरेच क्वेश्चन आहेत. तर त्या संदर्भात तुम्ही मला एक्सप्लेन करून सांगा ते कसं असतं. आता म्हाडाचे फ्लॅट 80-20 स्कीम मध्ये जे घेतं त्याच्यामध्ये नॉर्मली मॅक्झिमम साईडला जे आहे ते 50 ते 70% दरम्यान त्याचं काम झालेलं असतं आणि ते काम झाल्यानंतर मग ज्यावेळेस तुमचं लॉटरी तुम्हाला विनर होता, तुम्ही ड्रॉ झाल्यानंतर तुम्ही ज्यावेळेस लोन परचेस करता आणि ते अंडर कन्स्ट्रक्शन मध्ये ज्यावेळेस तुमचं होतं, जर समजा 50-60% तुमचं काम झालेलं आहे तर त्यानुसार तुमचे डिस्बर्समेंट येते. समजा 20 लाखाचं झालेलं आहे तुमचं लोन डिस्बर्स, तर 20 लाखावरती तुमचं 20 पूर्ण EMI चालू नाही होत. जर समजा तुमची भरण्याची कॅपॅसिटी असेल तर तुम्ही फुल EMI पण भरू शकता. अदरवाईज जर समजा तुम्हाला पूर्ण भरणं शक्य नाही, आता रेंटही भरताय आणि इकडे EMI पण भरताय, तर तसं नको, बर्डन नको यायला म्हणून तुम्ही जो 20 लाखाचे 60% जो काय असेल तो 12-13 लाखाचा जो काही EMI असेल तेवढंच तुम्हाला पडेल. अच्छा, म्हणजे जेवढं तुम्ही कन्स्ट्रक्शन स्टेज जी असेल आणि जेवढं तुम्ही त्यांना डिस्बर्स करणार आहे, जसं बँकेचं आणि रेराचं जे रूल्स असतील की बाबा कोणत्या स्टेजला किती त्यांना डिस्बर्समेंट द्यायची आहे, बिल्डरने ते जेव्हा रेरा प्रोजेक्ट दिले असतो त्याच वेळी सगळं ठरलेलं असतं की किती पर्सेंट कामाला किती पर्सेंट अमाऊंट त्यांना भेटली पाहिजे. तर त्यानुसार तुम्ही त्यांना डिस्बर्स करता. त्याचं हे असतं शेड्यूल असतं, पेमेंट शेड्यूल असतं जे बँक जे आहे ते आपल्या तुमच्या अग्रीमेंट मध्ये पण असतं आणि म्हाडाला पण ते दिलेलं असतं बिल्डरने. म्हणजे बिल्डरकडे जरी समजा तुम्ही गेले तर बिल्डर लोकही तुम्हाला ते देऊ शकतात किंवा हे पेमेंट शेड्यूल आहे. म्हणजे पूर्ण पेमेंट ची गरज, म्हणजे पूर्ण पेमेंट EMI तुम्हाला लागणार नाही. जेवढं तुमचं लोन डिस्बर्स होईल तेवढे फक्त EMI तुमचा प्लस पहिली डिस्बर्समेंट जी आहे ती प्लीज लेवलला 40% ला निघते आणि त्याच्यानंतर ती स्टेप बाय स्टेप 1-1-1.5 लाखांनी प्लीज लेवल म्हणजे पाया जो असतो पाया भरून वरती आलं आणि वरती पिलर उभा राहिले की तुमची तिथे पहिली डिस्बर्समेंट चालू. अच्छा, म्हणजे कन्स्ट्रक्शन तेवढं झाल्यानंतर डिस्बर्समेंट का होण्यासाठी जाते.
नाही ते झाल्यानंतर 40% अच्छा. नंतर फर्स्ट डिस्बर्समेंट अच्छा चालू अच्छा होतं. अच्छा म्हणजे ऍटलीस्ट तुमचा पाया भरून झाला पाहिजे, कॉल उभे राहिले पाहिजे, तेव्हा ते फर्स्ट डिस्बर्समेंट त्यांना दिली जाते बिल्डरला. 40%. ओके. आणि दुसरा प्रश्न आमचा असा आहे सर, की समजा आमच्याकडे काहीतरी आमचं होम लोन सध्या चालू आहे आणि आम्हाला थोडेसे पैसे आमच्याकडे कुठे एक्स्ट्रा आलेले आहेत, तर ते आम्हाला होम लोन मध्ये आम्ही भरू शकतो का, पार्ट पेमेंट करू शकतो का, किंवा प्री क्लोजर त्याला आम्ही करू शकतो का? करू शकता निश्चित. सॅलरीड पर्सनना हे बेनिफिट आहे. मी म्हणेन अपॉर्च्युनिटी आहे त्यांना गोल्डन, की जे जर समजा तुमच्याकडे पैसे आले तर तुम्ही निश्चित भरू शकता. आणि निश्चित जर समजा तुम्ही पैसे भरणार असाल तर EMI कमी करू नका, तुम्ही टेन्युअर कमी करा, ज्याने तुमचा फायदा होईल. अच्छा, म्हणजे EMI आहे तेवढंच ठेवला पाहिजे, फक्त टेन्युअर कमी केला म्हणजे तेवढे तुमचे हप्ते वाचणार आहे. इंटरेस्ट आता याचं कॅल्क्युलेशन सुद्धा मी तुम्हाला एक सांगणार आहे याबद्दल, की होम लोन संदर्भाचं, की तुम्ही किती पैसे भरले तर तुम्हाला बेनिफिट किती होतं. तर हे सुद्धा आपण नंतर एका व्हिडिओमध्ये आपण पाहूया. आणि दुसरी गोष्ट, पार्ट पेमेंट असं किती वेळा करू शकता, त्याला काही नियम वगैरे आहेत का? वर्षातून किती वेळा तुम्ही करू शकता, 5-6 वेळा. अच्छा, म्हणजे त्याचं किती काही जसे तुमचे पैसे येतील तर तुम्ही भरू त्या शकता, पद्धतीने. त्याला काही नियम वगैरे काही नाही, किती वेळा तुम्ही पार्ट पेमेंट करू किती वेळा शकता. करू शकता. ओके. आणि सर दुसरा एक मला विचारायचं आहे, की आम्ही होम लोन सगळं घेतलं तर त्याला आम्हाला टॅक्स मध्ये काय बेनिफिट मिळू शकतं का होम लोनचं? हो नक्कीच. गव्हर्नमेंटच्या नियमानुसार ना ATC च्या अंडर जे आहे ते तुम्हाला त्याच्यामध्ये टॅक्सचं बेनिफिट घेऊ शकतो. म्हणजे आम्ही आमच्या टॅक्स मध्ये दाखवून त्याचं डेबिट घेऊ शकतो. घेऊ त्यातून शकतो. ATC ATC मध्ये प्रिन्सिपल आणि इंटरेस्ट या दोघांचं वेगळं असेल ना? हा, दोन्हीचं ते तुम्हाला इंटरेस्ट सर्टिफिकेट भेटतं, हो, ते हो. तुम्ही घेऊ ते शकता. बँकेकडून डाउनलोड करून घेऊ शकता. ओके. ATC च्या under. म्हणजे ATC मध्ये प्रिन्सिपलचं इंटरेस्ट आम्ही बेनिफिट घेऊन ते तेवढी अमाऊंट कमी करून आम्ही Yes. टॅक्स आम्ही वाचवू शकतो Yes, होम लोनचा. yes. ओके सर. आणि सर दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आता हे होम लोनचं जर झालंच, समजा आम्हाला काही आमचे बेसिक्स नीड्स असतील किंवा काही घरगुती कामासाठी लोन लागलं तर पर्सनल वगैरे, तर ते सुद्धा सर उपलब्ध करून देत आहेत. तर पर्सनल लोनचं सर काय नेमकं क्रायटेरिया असतो? पर्सनल लोनचं म्हणजे जर समजा तुम्हाला काही आता तुमचं होम लोन झालेलं आहे किंवा तुम्ही कुठं जॉबला आहे, काही घेतलंच नाही आजपर्यंत लोन, जर समजा तुम्हाला घरामध्ये काही काम आलं, घरातलं रिनोव्हेशन फर्निचर करायचं आहे मला सपोज, मल्टिपल रिझन्स असू शकतात त्याच्यामध्ये. जर समजा काही कुठं जायचंय, फिरायला जायचंय, फिरायला जाण्यास सुद्धा लोक लोन घेतात. जर समजा काही नाही घ्यायला पाहिजे पण परचेस करतात तर त्यासाठी पण आपण करतो. आणि पर्सनल लोन, आणि पर्सनल लोनची प्रोसेस हार्डली 3 दिवसाची आहे. लॉग इन आज होईल, उद्या त्याच्यावरती प्रोसेस, परवा दिवशी डिस्बर्समेंट, 3 दिवसाची प्रोसेस आहे. आणि आपण जास्तीत जास्त फोकस कशावरती करतो तर ग्रुप पर्सनल लोन वरती. ज्या कंपन्याच आहेत आपल्या MIDC मध्ये, पुणे सारख्या एरियामध्ये रांजणगाव MIDC असेल, तुमची चाकणची MIDC असेल, जी की आपल्या महाराष्ट्रामध्ये फेमस आहे. चाकण MIDC असेल, परत तिकडे मुंबईला ज्या वर विक्रोळी वगैरेच्या भागात MIDCs आहेत, त्या भागातले जे काही कंपन्यांमध्ये जे एम्प्लॉईज आहेत त्यांच्यामध्ये आपण ते करू. आम्ही पुण्यामध्ये पण एक ठिकाणी केलं होतं, आम्ही एका कंपनीचं ग्रुपमध्ये केलं होतं. एक प्रायव्हेट लिमिटेड छोटीशी कंपनी होती, 20 ते 25 जणांची, तिथं आम्ही केलं होतं त्यांचं. म्हणजे त्यांना मग ग्रुप मध्ये घेतलं, त्यांना इंटरेस्टेड मध्ये म्हणजे कसं होतं, त्यांना काही बेनिफिट्स जे आहेत त्या बँका देतात, की जेणेकरून त्याचं टेन्युअर जे आहे ते 5 वर्षाचं आहे, ते 6 वर्ष 7 वर्ष करून देतात, जेणेकरून EMI कमी येईल. आणि रेट ऑफ इंटरेस्ट मध्ये पण जर समजा मल्टिपल असेल तर आपण तेही आपण बेनिफिट देऊ शकतो त्यांना कॉल घेऊन. अच्छा, म्हणजे पर्सनल लोन सुद्धा तुम्ही महाराष्ट्रात कुठेही जरी असला तरी तुम्ही ऑपरेट करू शकता. फक्त तुम्हाला जे बेसिक्स त्यांच्या दिलेल्या माहिती तरी ते तुम्ही ऑपरेट करू शकता पर्सनल सुद्धा ऍक्सिस बँके थ्रू. ओके सर. आणि महत्वाचा हा प्रश्न म्हणजे PMAY ची प्रोसेस कशी चालते ऍक्सिस बँक? म्हणजे मी बऱ्याच ठिकाणी ऐकलेलं आहे की बँका खूप त्रास देतात PMAY नाही का, लॉग इन करण्यासाठी. PMAY जरी कस्टमर घेऊन गेला की आमचं PMAY मध्ये भरा असेल फॉर्म, तर ते म्हणजे खूप दमवतात की नाही तुम्हाला मिळू शकत नाही, असं नाही तसं नाही, काही कारण सांगून नाही का. मी बरेच अशीच कारण ऐकली आहेत की हसण्यासारखी सगळी कारणे होते नाही का, की त्यांना असं सांगून ते हुडकून लावलेलं आहे की बाबा नाही तुम्ही नाही बोलू शकत. तर आपल्या ऍक्सिस बँकेत कसं आहे सर की PMAY? ऍक्च्युली नियम त्याचा कसा आहे, PMAY चा मिनिमम तुमची अग्रीमेंट कॉस्ट जी आहे ती 35 लाखापर्यंत पाहिजे. बरोबर. आणि मिनिमम तुम्ही लोन अमाऊंट जी आहे ती परचेस केलेली पाहिजे ती 25 लाखापर्यंत पाहिजे.
आणि ह्या केसमध्ये जर तुम्ही बसत असाल जे काही फ्लॅटचं क्रायटेरिया दिलेलं तुमचं असेल, भारतामध्ये पहिलं घर हा, असायला पहिलं पाहिजे. घर असलं पाहिजे, जो स्क्वेअर फीटचा एरिया दिलेला आहे त्या एरियामध्ये त्या नॉर्म्स मध्ये जर समजा तुम्ही बसत असाल तर तुम्ही निश्चित भरा. आणि आम्हाला तर मॅन्डेटरीच केले, कोणतंही लोन असू द्या आमचं, त्याला जर समजा 35 लाखाच्या आत त्याची प्रॉपर्टी आहे, 25 लाख लोन घेतोय, तर आम्हाला ते भरणं मॅन्डेटरी आहे. त्याचा त्यांचा इन्कम क्रायटेरिया नुसार ते तुम्ही भरूनच घेतो. हो. मिडल क्लास मध्ये आम्हाला ते LIG, EWS आणि LIG कॅटेगरी मध्ये आम्हाला 9 लाख म्हणजे आपल्याला माहिती आहे की 9 लाखापर्यंत ज्यांचं इन्कम आहे त्यांना ते कंपल्सरी मॅन्डेटरी भरलेच आहे भरणं आहे. PMI तुम्ही भरून देतात. भरून देतो. आणि प्रत्येक वेळी डिस्बर्समेंटच्या वेळेस आम्ही ते कस्टमर कडून फॉर्म साईन करून घेतोच. अच्छा अच्छा. असा एक महत्वाचा प्रश्न आहे की समजा आमच्या काही आता हे म्हाडा व्यतिरिक्त ज्यांनी होम लोन घेतलेलं असेल की सुरुवातीला त्यांनी फायनान्स कंपनीवर लोन घेतलं किंवा त्यांना आता काय करायचं बॅलन्स ट्रान्सफर करायचा आहे, म्हणजेच कमी इंटरेस्ट असणाऱ्या बँकेमध्ये त्यांना होम लोन ट्रान्सफर करून घ्यायचं आहे, तर त्या केसमध्ये कसं असतं सर, म्हणजे किती ट्रान्सफर करण्यासाठी खर्च येतो किंवा ते तसं करू शकतात का, होम लोन ट्रान्सफर होऊ शकते का? करू शकतात, नक्कीच करू शकतात. नॉर्मली जी आपली होम लोनची प्रोसेस आहे त्या प्रोसेस प्रमाणेच होती त्यांची प्रोसेस. इव्हन त्यांना जी प्रोसेस लागते त्याच्यामध्ये बँका डिस्काउंट पण देतात, ऍक्सिस बँक डिस्काउंट पण देते आणि त्यांची प्रोसेस जी आहे ती आपण करून देतो. अच्छा, म्हणजे त्यांना कमी इंटरेस्ट रेट मध्ये तुम्ही ऑफर जी असेल ती देऊन तुम्ही तुमचे कॉन्टॅक्ट केला तर तुम्ही त्यांना ऑफर देऊन ते तुम्ही केस टू केस बेसिस वरती आपण त्यांना ऑफर देऊन ते जे लोन आहे ते प्रोसेस करू शकतो. अच्छा अच्छा, म्हणजे ही खूप चांगली एक सुविधा ही पण असणार आहे की तुम्ही बॅलन्स ट्रान्सफर सुद्धा करू शकता. सुरुवातीला समजा तुमचं कुठं जास्त इंटरेस्ट तुम्ही लोन घेतला असेल आणि तुम्हाला वाटतं की आता कमी इंटरेस्ट मध्ये, कारण माहिती आहे की पॉईंट मध्ये जरी फरक पडला इंटरेस्ट रेट मध्ये 10-20 तरी खूप जास्त मोठा आपल्या EMI फरक पडत असतो किंवा टेन्युअरनुसार फरक पडत असतो. त्यामुळे 0.5 0.4 जरी असलं तर तो खूप मोठा फरक होऊन जातो. तर अशा केसमध्ये तुम्ही बॅलन्स ट्रान्सफरसाठी सुद्धा आपल्या असिस्टंटना कॉन्टॅक्ट करू शकता, ते तुम्हाला नक्की त्यामध्ये हेल्प करतील आणि तुमचे नक्की त्यामध्ये पैसे वाचणार आहेत. तर अशा पद्धतीने आपण हा एक व्हिडिओ पूर्ण संपूर्ण बनवलेला आहे या होम लोन संदर्भातला. यावर अजून आपण भरपूर व्हिडिओ बनवणार आहोत, तर आपल्या चॅनलला असंच बनून राहा. आणि होम लोन संदर्भात तुमच्या काही शंका असतील तर आपल्याला कमेंट करून जरूर विचारा. तुम्ही आमच्या टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन होऊ शकता, ज्यामध्ये असिस्टंट सुद्धा आहेत, तुम्ही तिथं सुद्धा प्रश्न करून आपल्या प्रश्नांची उत्तरे मिळवू शकतात. तर हा व्हिडिओ आपण इथंच थांबूया. अशा सर्वांचे खूप खूप धन्यवाद आपल्या चॅनल आल्याबद्दल. धन्यवाद.